काय आपण जी मका खातोय तो आपल्याला हळूहळू संपवतोय? हो, तुम्ही बरोबर ऐकलत. सोशल मीडियावर सध्या एक भयानक दावा व्हायरल होतोय, तो म्हणजे जीएमओ कॉर्न. जीएमओ कॉर्नद्वारे जगाची लोकसंख्या नियंत्रित केली जाते. यामागे नाव घेतलं जातंय जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक बिल गेट्स यांचं. पण खरंच एका पिकाद्वारे प्रजनन थांबवलं जाऊ शकतं का? हे जर खोटं असेल तर एका युरोप सारख्या प्रगत देशांनी यावर बंदी का घातली? आज आपण वावड्या आणि अफवा बाजूला सारून विज्ञानाच्या आणि तथ्याच्या आधारे या प्रकरणाचं पोस्टमॉर्टम करणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्या आरोग्याशी आणि अन्नाशी जोडलेला असून त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत गरजेचे आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्ट्यावर, जिथे आपण अफवांच्या बाजारात तथ्यांचा दिवा लावतो आणि तुम्हाला योग्य ती माहिती देतो. आजचा विषय थोडा क्लिष्ट जरी असला तरी आपण तो सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मंडळी डायरेक्ट विषयाला हात घालूया. सर्वात आधी आपण समजून घेऊया जीएमओ हा काय बरं प्रकार आहे. जीएमओ म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रयोगशाळेत पिकांच्या डीएनए वर वेगवेगळे बदल केले जातात, त्यालाच आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम असं म्हणतो. मक्याच्या बाबतीत हे तर खूप केलं जातं, जेणेकरून त्याला कीड लागणार नाही, पीक तणनाशकांना ते सहन करू शकेल, कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळेल. हे वरवर पाहता फायद्याचं वाटतं, पण वादाची ठिणगी इथूनच पडते. युरोप आणि मेक्सिको सारख्या देशांनी यावर बंदी घातली आहे, पण ही बंदी लोकसंख्या नियंत्रणासाठी आहे का, याची कारणं काही वेगळीच आहेत. हे आपण आता पाहणार आहोत. या अन्नाचे परिणाम तुमच्या शरीरावर लगेच होणार नाहीत, पण 10-12 वर्षानंतर याचे काय परिणाम होतील याचा ठोस पुरावा अद्यापही नाहीये. म्हणून काही देश रिस्क घेऊ शकत नाहीत. पर्यावरणाचा धोका, शास्त्रज्ञांची भीती आहे की त्यामुळे कीटक मधमाशा संपतील आणि त्यांचं नैसर्गिक चक्र हे बिघडेल. या बियाणांवर मोठ्या मोठ्या कंपन्यांचं पेटंट असतं. या पेटंटमुळे शेतकरी दरवर्षी त्या कंपन्यांचा गुलाम बनतोय. आपल्या शेतकऱ्याला दरवर्षी नवीन बियाणे घ्यावं लागतं. त्यामुळे आपल्या गावरान बियाणे हे नामशेष होऊ नये ही त्यामागची मुख्य भूमिका असते. आता येऊयात मुख्य विषयाकडे, लोकसंख्या नियंत्रण. मक्यामुळे खरंच वंध्यत्व येतं का? हा दावा सोशल मीडियावरती सध्या खूप फिरतोय, पण वास्तव काय आहे? अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना यासारख्या कित्येक देशांमध्ये लोक खूप वर्षांपासून जीएमओ कॉर्न खात आहेत, पण तेथे वंध्यत्व वाढल्याचा किंवा लोकसंख्या घटल्याचा कुठलाही वैज्ञानिक पुरावा आतापर्यंत आपल्या समोर आलेला नाहीये. उलट अमेरिकेची लोकसंख्या ही वाढतच आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO म्हणते की जीएमओ अन्नाला परवानगी त्यांनी दिली आहे, ती खाण्यासाठी सुरक्षित आहेत. त्यामुळे लोकसंख्या कमी करण्यासाठी हा प्लॅन आहे हे म्हणणं वावगं ठरेल. मग या सगळ्या प्रकरणामध्ये बिल गेट्सचं नाव काय येतंय? गेट्स फाउंडेशन जगभरात शेतीच्या सुधारणेसाठी करोडो रुपये खर्च करत आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आफ्रिकेसारख्या गरीब देशात जिथे भूकबळी जास्त आहेत तिथे अशा पिकांची गरज आहे जी दुष्काळातही तग धरतील. पण टीकेचा मुद्दा हा आहे की बिल गेट्स मोठ्या कंपन्यांना प्राधान्य देत आहेत, ज्यामुळे स्थानिक शेती धोक्यात येत आहे. निष्कर्ष, बिल गेट्स आपल्या अन्नातून लोकांना मारत आहेत असं म्हणणं चुकीचं आहे का? पण त्यांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान नक्कीच होतंय. तुम्हाला काय वाटतंय? हा मुद्दा नक्कीच वादाचा असू शकतो. भारतात आपण काय खातो? भारतात सध्या बीटी कॉटनला परवानगी आहे. खाण्याच्या बाबतीत भारत खूप सावध आहे. आपण जीएम मोहरी आणि जीएम वांग्यावर अद्यापही पूर्ण सहमती दिलेली नाहीये. आपले पर्यावरणवादी आणि शेतकरी संघटना म्हणतात की आपल्याला परदेशी तंत्रज्ञानापेक्षा देशी बियाणांवर भर दिला पाहिजे, आणि हे योग्यच आहे, कारण आपल्याला आपलं स्वावलंबन खूप महत्वाचं आहे. तर मंडळी, आज आपण काय शिकलो? जीएमओ वरची बंदी ही लोकसंख्या नियंत्रणासाठी नाही तर आरोग्य आणि शेतकरी हितासाठी आहे. लोकसंख्या कमी करण्याचं षडयंत्र हा केवळ अफवांचा भाग आहे, ज्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाहीये. आपण ग्राहक म्हणून काय करू शकतो? नेहमी ताजं, स्थानिक आणि शक्य असल्यास सेंद्रिय अन्न खाण्यावरती भर द्या. तुम्हाला काय वाटतं? तंत्रज्ञानाने आपल्या अन्नात ढवळाढवळ करावी का? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर शेअर करा आणि अशा जोशपूर्ण आणि सत्य माहितीसाठी आपल्या मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सतर्क राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.